आणि महत्त्वाची बातमी, हगवणेंचा साथीदार निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक करण्यात आली आहे। निलेश चव्हाणवर वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याचा आरोप आहे। बाळाला घेण्यासाठी गेलेल्या कसपटे कुटुंबाला बंदूक रोखून धमकावलं असा आरोपही निलेश चव्हाण याच्यावर आहे। निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक, हगवणेचा साथीदार पोलिसांच्या जाळ्यात। वैष्णवी मृत्यू प्रकरणात नवा खुलासा होणार। वैष्णवी मृत्यू प्रकरणानंतर फरार झालेला निलेश चव्हाणला पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली। वैष्णवी मृत्यू प्रकरणानंतर निलेश चव्हाण नेपाळमध्ये लपून बसला होता। निलेश चव्हाण पुण्यातून दिल्लीला कारने गेला। दिल्लीहून ट्रॅव्हल्सने उत्तर प्रदेशातल्या गोरखपूरला गेला। गोरखपूरमधून तो नेपाळमधल्या भैरवा जिल्ह्यातल्या एका गावात गेला। त्या गावातल्या लॉजमध्ये तो लपून बसला होता। निलेश चव्हाणवर वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याचा ठपका आहे। वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचं 9 महिन्याचं बाळ काही दिवस निलेश चव्हाणकडे होतं। हे बाळ ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या कसपटे कुटुंबाला निलेश चव्हाणनं बंदुकीचा धाक दाखवत धमकावलं होतं। निलेश चव्हाण हा हगवणे कुटुंबाचा निकटवर्ती आहे। वैष्णवीच्या मृत्यूनंतर निलेश चव्हाण आणि सुशील हगवणे यांच्यात काही व्हॉट्सअप चॅट झाले। लता हगवणे आणि करिश्मा हगवणेचे मोबाईल निलेश चव्हाणनं गायब केल्याचा पोलिसांना संशय आहे। निलेश चव्हाण आणि करिश्मा हगवणे हे वैष्णवीला मानसिक त्रास देत होते असा आरोप आहे। स्पाय कॅमेराच्या सहाय्याने स्वतःच्या पत्नीचे आक्षेपार्ह व्हिडिओ निलेश चव्हाणनं रेकॉर्ड केले होते। या प्रकरणी निलेश चव्हाणवर 2019 साली पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता। निलेश चव्हाणच्या लॅपटॉपमध्ये त्याच्या पत्नीला इतरही काही मुलींसोबतचे आक्षेपार्ह व्हिडिओ सापडले होते। याचा जाब विचारल्यावर निलेश चव्हाणनं चाकूचा धाक दाखवत आपल्या पत्नीला धमकावलं होतं। निलेश चव्हाण नरकात जरी गेला असता तरी त्याला पेड्या या पडणारच होत्या। भारताच्या बॉर्डरवर पेड्या ठोकण्यात आल्या, परंतु मी या आधीही सांगितलं होतं, राज्याचे मुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजितदादा यांनी सांगितलेलं, हगवणे कुटुंबाला कोणताही राजकीय पाठबळ नाही। तो नेपाळपर्यंत कसा पोहोचला, त्याला कुठल्या आकाने मदत केली आणि तो एवढे दिवस फरार कसा राहू शकला, हा निलेश चव्हाण याला सह आरोपी करायला हवं। मला असं वाटतं की ह्या केसमध्ये निलेश चव्हाणचा काहीतरी आणि कुठेतरी जवळचा संबंध असावाच आणि या निलेश चव्हाणला एवढे दिवस फरार राहण्यासाठी मदत करणारा आका कोण हे देखील चौकशी करण्यात यावी।